कर्तव्य जे आहे किंवा मग करावं लागतात किंवा तपासण्या वगैरे चालूच ठेवावं लागतात. त्यानंतर बऱ्याच वेळा त्रास वगैरे न होण्याचा म्हणूनच मग मॅडमने एक सोनोग्राफी करायची सांगितलेली आहे. ते सोनोग्राफी करणार आहे, त्याच्यानंतर समजणार नेमकं काय नाही. तर आता जायचं आहे दवाखान्यामध्ये आणि थोडंसं जे आहे दवाखान्यात जायचं म्हटलं तर आधी तयारी करावंच लागते सर्व. आज सोमवार आहे. पुन्हा चांगला दिवस आहे. दर्शन वगैरे घेतलं. आई पण गेलते मंदिरात. देवपूजा केली का? देवपूजा केली. तीर्थ आणलं. तीर्थ पण घेतलं मंदिरातलं. आई पण गेली होती मंदिरामध्ये. मंदिरातून आलो. तीर्थ आणलं तिने. घेतलं दर्शन. काय मग घेतलं नेमकी? नाही पण मागातलं काय किंवा काय म्हटलं कसं हेच अपेक्षित असते. ठीक आहे, आता जे आहेत ते प्रश्न असतातच आपापलाय. आणि मेन म्हणजे महादेवाच्या मंदिरात गेले होते समथिंग. हो ना, तेच हे त्रासच तसं आहे किंवा यामध्ये समजत नाही नेमकी कधी दुखते कधी बसते. पण शेवटी आपले कर्तव्य जे आहे किंवा मग करावं लागतात किंवा तपासण्या वगैरे चालूच ठेवावं लागतात. त्यानंतर बऱ्याच वेळा तपासणीमध्ये करावं लागतात. वारंवार ठोके चेक करत लागतात. FFC चेक करावं लागतं सर्व. आणि बरंचसं असतात ना, लक्ष काळजीपूर्वक. काही वेळा समजत नाही आपल्याला काय होत आहे काय नाही. दम येते घरी नाही का आपल्याला काही समजत नाही. तिथं कसं 2-2 तासांनी ठोके चेक करतात हे करतात तर तिथं फरक पडतो. मग तेच म्हणते आईचे म्हणणं झाले की आपण लवकर दाखवून. तर असं आहे, तुम्हाला जे आहे बरेच जण कमेंट करत आहे किंवा आम्हाला लवकर सांगा नेमके काय काय नाही, तर ते तुम्हाला माहीतच पडणार आहे. त्रास झाला जायचं आहे आपल्याला. कारण तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्या दिवशी श्वास वाढला म्हणून त्या दिवशी दवाखान्यात जावं लागलं. आता प्रत्येकाला वाटते की हॉस्पिटलमध्ये आहे काहीतरी गुड न्यूज असेल किंवा काही असेल, त्याच्यामुळे तिकडं पण मनीषाबाईंनी सांगून दिलेलं आहे. सध्या जे आहे तसं काहीच नाही आहे, पण जायचं आता हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये गेला डॉक्टर वगैरे आता काय सांगतील काय नाही त्याच्यावरच आहे ना. चेकअप करतील, ॲडमिट होऊ शकते, ॲडमिटही करतील. त्यासाठी ॲडमिटचीच सर्व तयारी चालू आहे. पण ॲडमिटचं म्हणूच नका सध्या. वाटत आहे हो नाही मग आता काय ॲडमिट झालं म्हणजे चांगलं पण आहे तसं. आणि जवळ जर आलं दवाखाना समजा तर कसं आहे तारीख पण जवळ आलेली आहे ना, त्याच्यामुळे होऊ शकते ॲडमिटच करून घेते. तसं कसं सर्व नॉर्मल सांगितलं पण मला त्रास खूप होते आणि श्वास वाढल्यासारखं. पण रात्री पण तसंच होतं अचानक. ते कशामुळे होतं ते समजत नाही. नेमकं पोट दुखतं बसतं आणि हो ना. बरं झालं आता मामी पण आहे सोबत, आई पण आहे, दोघी जणी. त्यांनी आता स्वयंपाक केला, आता जेवण करायचं म्हटलं. आणि तुम्ही लवकर गाडी आणा, लवकरच निघायचं कारण त्रास होतो. सर देवपूजा पण चालेल इकडं. येईल ना आता. आणि इकडं जे आहे तयारी पण झाली आहे, प्रेस वगैरे पण झालेले कपडे. आता म्हणसाल एवढ्या घाई गडबडीत काय दाखवत आहे. ठीक आहे, आता सर्व जे आहे काम वगैरे करून तयारी करून. पण काय केलं आज सकाळपासून तसं तयारी वगैरे दवाखान्यात जायचं म्हटलं की आणखी स्वयंपाक केला, भरपूर केला, तिथे जेवायला दिलं. देवाचं नामस्मरण करावंच लागते. जेवढं केलं तेवढं देव आवडत येतो. हो, ते गोड पण खाऊन जात असतील काही. काय केलं? हे केलं तर काजू बदाम शिरा वगैरे केला होता. तेच असतं थोडंसं सर्व करत असतात. आणि इकडं मामी पण आल्या तेव्हापासून चालूच आहे सर्व काम वगैरे. हो, कारण घाई गडबडीत काही समजत नाही ना, कामाचं पण नाही समजत काही. असे दिवस असतात की तेच ना
की लगेच निघायचं दवाखान्याचं करायचं. असं आहे. आणखी भाजी वगैरे माहितीच आहे तुम्हाला, सांगायचं कामच नाही आहे. आणि चटणी चालू सर्व मेन. आज देवपूजा पण केली. देवपूजा केली ना. तूच केली काय केली? चला चला देवाला एकदा पुन्हा आम्ही हो ना आराधना करतो की नॉर्मल डिलिव्हरी होते, सर्व देवाच्या याने सुखरूप होते. ते म्हणतात गणेशाचं आजचा सोमवार आहे. हो. आज आहे महादेवाचा दिवस. जे काही आम्हाला देवाला सुखरूप होते आमचं सर्व, तेच देवाला सगळं. हो. कारण तसं तर बरेच जण विचारत आहे किंवा दवाखाना चालू आहे, नेमकं कुठं आहे काय नाही काय चालू आहे. ठीक आहे म्हणा, सर्वाला आहेच काळजीच वाटते, काळजीच वाटते सर्वाला. आता ताईचे पण मनीषा ताईचे फोन चालूच आहे सर्वांचेच. चौकून फोन चालू आहे. आता बाबाचा फोन आलता. अभि पण म्हणत होता की येऊ का म्हणा. अभि निघत तसं आहे, कारण आत्ता फोन आला त्याचा, बस अर्ध्या घंट्यात निघतोच म्हणे मी. निघाला असेल काम पडलेला. नाही तर इथंच राहतो म्हणत भाऊजीला सोबत पाहिजे ना. पण कसं आहे, आई आल्यावर चांगलंच वाटते. तसं मम्मी पण आलेलं आहे. कसं आहे, सोबत पण राहतात आईच्या सोबत पण, आणि हिंमत राहते. पहिली गोष्ट बरंच आहे आता. आणखी आता निघायचं थोड्या वेळात आम्हाला. आई तिकडे गेली का? हां, आई कुठे गेली? हो ना, मेन प्रश्न आहे आता पाण्याचा. कॅन वगैरे जे आहे टाइम झालेला आहे येण्याचा. पण जर आपण बाहेर गेलो तर मग संध्याकाळसाठी बॉटला भरायला याचं सर्व चालते म्हणा. जर वेळेवर आलं तर ठीक, नाहीतर मग घेऊन यायला लागेल बाहेरून. कारण बरोबर शेवटी सांगता नाही, निघून नाही जाऊ शकतात ते. नाही निघून नाही जात, पण ते आपण गेलो पाहिजे, जाऊ ना ना. आपण जायचा टाइम म्हणते असं याच नाही त्याला पाणी घेऊन. तसं होऊ शकत नाही. पाणी कॅन ठेवून देऊ आपण बाहेर साईडला. मग ते आले की घेतात, त्यांना माहिती आहे तसं तारीख वगैरे दिवस वगैरे कार्ड वगैरे असतं याचं. आणि एक दिवस आड घेतात, त्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे घेऊन भरून देतील ते. चला असं आहे, जेवण वगैरे करायचं आहे मला आता आणि निघायचं आहे दवाखान्यामध्ये. दर्शन घेऊन घे एकदा परत. बॅग वगैरे आणि गाडी पण आलेली इकडं. गाडीत जायचं आहे. व्हिडिओचं आता गाडीवाल्याला बोलावून घेतलं, कारण म्हटलं या हा थोडंसं काम होतं ना, आणि टायमाच्या हिशोबाने घ्यावं लागते ना. मॅडम आता येतीलच. तसे आलेलंच आहेत खाली म्हणा. दाखवलेलं बरं राहते. तर मित्रांनो जे आहे आत्ताच इकडं हॉस्पिटलला आलेलं आहे. आणि थोडंसं जे आहे आई आणि मामी तिकडे बसलेलं आहे. आता मेन राधिकाला थोडंसं काही बसल्या जात नव्हतं, थोडंसं फिरणं वगैरे चालू होतं. आणि मेन म्हणजे आत्ताच मॅडम तपासणी वगैरे केलेलं आहे. म्हणजे काय सांगितलं नेमका तर सोनोग्राफी सांगितलं आपण खूप लवकर केली ना सोनोग्राफी, 9 महिन्याची. तर आता त्याच्या उपर आपल्याला 1 महिना झाला. म्हणजे जवळपास काय असते माहिती आहे का, आधी तुम्हाला माहीतच आहे की बा जेव्हा पहिली सोनोग्राफी केली होती 9व्या महिन्याची, त्यावेळेस नाही 7व्या महिन्याच्या वेळेस 2 नाड होते. आणि त्याच्यानंतर तपासणी परत केली 9व्या महिन्यात, तेव्हा पण नाड वगैरे सांगितला होता. पण मग म्हटलं की आता आणखी तेही कारण असू शकते दुसरं जे आहे त्रास वगैरे न होण्याचं. म्हणूनच मग मॅडम एक सोनोग्राफी करायची सांगितलेली आहे. ते सोनोग्राफी करणार आहे, त्याच्यानंतर समजणार नेमकं काय नाही काय नाही. तर बाकीचं जे आहे थोडंसं जे आहे चालूच आहे. सोनोग्राफी केल्यानंतर तसं तर आपण ॲडमिटच्या हिशोबानं झालेलं आहे. पण कसं ॲडमिट झालेलं काही जण म्हणतात की चांगलं आहे, काही जण म्हणतं की त्रास झाल्याशिवाय करू नका. तर दोन्ही पण कारण आहेत त्याला. तेच आता समजणार नेमके काय करायचं काय नाही करणार. शेवटी काय असतं माहिती आहे का, टायमावर झालेलं व्यवस्थित असते. मागापुढे जे असते ते थोडंसं चालूच राहते म्हणा. त्याच्या हिशोबाने आता जे आहे सोनोग्राफी वगैरे होईल, त्याचे रिपोर्ट काय येतील त्याच्यावर आपल्याला समजणार आहे.
की आता कसं हां आई आणि मम्मी आहेच तिकडं बसलेलं आणि सर्व झालं इकडं, पण राधिकाचं इकडं वेगळंच चालू आहे. भूक लागली. तर मेन जे आहे आत्ता सोनोग्राफी वगैरे करायची सांगितली होती, तर सोनोग्राफी वगैरे झालेली आहे आणि थोड्या वेळातच जे आहे रिपोर्ट पण आलेलेच. आता चालू होतं की बाई थोडासा वेळ लागेल, रिपोर्ट आलेले आहे माझे आहे आणि मॅडमकडे गेलेले आहे त्याचे रिपोर्ट. तर काय सांगतात काही नाही. आणि मेन म्हणजे तिथं नाही शेवटी आता कसं आहे रिपोर्ट पण आलेला आहे. रिपोर्टमध्ये ते काय हां नाळ पण सांगितलेलं आहे. तेच आता शेवटी वाटच पाहणं आहे, त्यानंतर समजणार आपल्या नेमकं काय आहे काय नाही असं आहे. इकडं आई तर आहेच, मामी पण आहे सोबत आलेलं आहे. फायनल जे आहे थोडंसं जे आहे सांगणार थोडं तर सोनोग्राफी झालेली आहे तशी. आणि बराच हा व्हिडिओ पण खूप मोठा होता आहे. हा व्हिडिओ आता इथंच समाप्त करूया आपण. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.